सत्तेत नसताना ज्यांच्यावरती आरोप केले त्या सर्वांनाच आपल्या पक्षात घेतले, मंत्रीपद दिलं, खासदार केलं, आमदार केलं. काहींना, ज्या पक्षांना आपण कायमी विरोधात होतो त्यांनाही सोबत घेतलं. फोडाफोडीच्या राजकारणाने संपूर्ण महाराष्ट्र राज्याची राजकारणाची दिशाच बदलून गेली आणि सगळ्यांचं श्रेय थेट जातंय भारतीय जनता पक्षाला. सत्तेसाठी काही असा संकल्प केला आणि शिवसेना फोडली. 25 वर्षे युती बाळासाहेबांनी शिवसेनेमुळेच भारतीय जनता पक्षाला मोठा होता येईल. त्याचबरोबर ती राष्ट्रवादी पक्ष अजित पवार यांच्यावरती आरोप केले, गाडीवर पुरावे दिले, मात्र त्यांनाही सोबत घेतलं. अशाच गोष्टीमुळे अनेक घटना घडत गेल्या आणि थेट आता भारतीय जनता पक्ष, शिंदे गट आणि मनसे एकत्र येऊन निवडणूक जी लढवली, आता त्यांचे पदाधिकारी मात्र नाराज आहेत. नगर तालुक्यातील जेऊर गटातील आडगाव, कसेवाडी, सेंडी येथील मनसे पदाधिकारी, शहर प्रमुख, उपशहर प्रमुख यांनी थेट आता मनसेला सोडचिठ्ठी देत कार्यकारी सदस्य पदाचा राजीनामा दिलेला आहे. तर कार्यकारी सदस्य महाराष्ट्र राज्य तथा कामगार सेनेचे संकेत झरे यांनी देखील मातोश्रीवरती पक्ष प्रवेश केलेला आहे. तर दुसरीकडे महत्त्वाचा प्रवेश झाला तो म्हणजेच भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला. अनेक दिवसापासून भाजपमध्ये कार्यरत असलेले माजी खासदार शिशुपाल पटेल यांनीही भाजपला रामराम ठोकत ठाकरेंच्या सेनेमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे. बावनकुळे यांना थेट राजीनामा पाठवला. सरकार शेतकऱ्यांच्या बद्दल गांभीर्य नाही, बेरोजगारांकडे दुर्लक्ष करत असे आरोप करत शिशुपाल पटेल, भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार यांनी राजीनामा दिल्यामुळे ठाकरेंच्या सेनेमध्ये इनकमिंग जोरदार वाढत आहे. आपल्याला काय वाटतं, येणाऱ्या काळात ठाकरे बाजी मारतील का? कमेंट करा. जय महाराष्ट्र.